Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start the new topic of our syllabus. The title of the new topic is Tax Deducted at Source, that is TDS. It is a practical topic, and in this particular topic, we are going to study what is the meaning of TDS. After that, we are going to study the TDS on salary, TDS ऑन कन्स्ट्रक्शन पेमेंट एक्सेट्रा एक्सेट्रा. या टॉपिकमध्ये हा जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, हा एक प्रॅक्टिकल टॉपिक आहे. आणि या टॉपिकमध्ये सुरुवातीला आपण TDS म्हणजे काय, त्याचं मीनिंग काय आहे, सुरुवातीला आपण मीनिंग पाहणार आहोत. आणि त्यानंतर TDS ऑन सॅलरी, जो पगार दिला जातो, एम्प्लॉयला पगार पेड केला जातो, त्या पगारावरती TDS कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो आणि कट केला जातो हे आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. त्याचबरोबर आफ्टर स्टडिंग द TDS ऑन सॅलरी, वी आर गोइंग टू स्टडी द TDS ऑन कन्स्ट्रक्शन पेमेंट ॲज वेल ॲज TDS ऑन प्रोफेशनल फीस. This is the general syllabus of this particular unit. Now, talking about this lecture, in this particular lecture, we are going to study first the meaning of TDS, and after that, we are going to study the concept of TDS on salaries and different provisions applicable for TDS on salary. आजच्या या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला TDSचं मीनिंग काय आहे, TDS म्हणजे काय हे सुरुवातीला पाहणार आहोत. आणि त्यानंतर TDS ऑन सॅलरी, पगारावरती TDS कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, त्यासाठी इन्कम टॅक्समध्ये कोणकोणत्या प्रोव्हिजन्स आहेत हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ TDS. The title of the topic is tax deducted at source, that is TDS. First we will see what is the meaning of TDS. सुरुवातीला TDS म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. जो शब्द आहे बघा, टॅक्स डिडक्टेड, टॅक्स डिडक्ट करणे, वजा करणे, डिडक्ट करणे म्हणजे वजा करणे. ॲट सोर्स म्हणजेच काय, तर ज्या वेळेला whenever we are going to pay any income to any person, then while making the payment, from that payment we should deduct the tax and we should pay the remaining amount only to that concerned person. And the amount which is deducted before making payment of income, एखाद्याला इन्कम पेड करण्यापूर्वी त्या इन्कममधून आपण जो टॅक्स वजा करतो त्या टॅक्सला टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असं त्याला म्हटलं जातं. मीनिंग काय सांगितलं बघा, TDS इज अ मेजर, TDS हे एक असं साधन आहे, मेजर मीन्स साधन, इन विच पर्सन हू इज मेकिंग पेमेंट ऑफ इन्कम, जो इन्कम पेड करणारा आहे, मेकिंग पेमेंट ऑफ इन्कम, इज रिस्पॉन्सिबल टू डिडक्ट टॅक्स फ्रॉम सच इन्कम ॲट स्पेसिफाईड रेट अँड पे ओनली द रिमेनिंग नेट अमाऊंट. म्हणजेच काय, टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज लेट्स टेक एक्झाम्पल दॅट मिस्टर ए इज अ ओनर ऑफ अ पर्टिक्युलर कंपनी. मिस्टर ए नावाचा व्यक्ती आहे आणि तो एका कंपनीचा ओनर आहे. अँड इन हिज कंपनी 30 एम्प्लॉईज आर वर्किंग. त्याच्या कंपनीमध्ये 30 एम्प्लॉई काम करत आहेत. सो आफ्टर एव्हरी मंथ ही हॅज टू पे सॅलरी टू ऑल दीज 30 एम्प्लॉईज. महिना संपल्यानंतर महिन्याचा जो काय पगार असेल तो 30 एम्प्लॉईजला पेड करावा लागेल. म्हणजे एम्प्लॉईजला सॅलरी मिळते, हे झालं सॅलरी इन्कम. आणि ह्या इन्कम कोण पेड करतं आहे, तर जो एम्प्लॉयर असतो, कंपनीचा ओनर कोण आहे, तर मिस्टर ए इज द ओनर ऑफ द कंपनी. सो इट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू पे सॅलरी टू ऑल द एम्प्लॉईज. 30 एम्प्लॉई जे काम करत आहेत त्या 30 लोकांना पगार देण्याची जबाबदारी ही मिस्टर एची आहे, कारण मिस्टर ए हा कंपनीचा ओनर आहे. मग मिस्टर ए जो काही सॅलरी पेड करेल ते झालं एम्प्लॉईचं सॅलरी इन्कम. एम्प्लॉईला सॅलरी मिळाली हा त्यांचा इन्कम आहे, आणि मिस्टर एनं, कंपनीचा ओनर मिस्टर ए आहे, त्यानं सॅलरी पेड केली, हा त्याचा खर्च आहे, बरोबर. परंतु हे जे काही तो सॅलरी पेड करतो आहे, एम्प्लॉईला इन्कम पेड करत आहे, एम्प्लॉईजला इन्कम देत आहे, या इन्कममधून बिफोर मेकिंग पेमेंट ऑफ इन्कम टू ऑल द एम्प्लॉईज, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी
of the employer of the person who is making payment of income, it is his responsibility to deduct the tax from that income and pay the remaining amount only to the employees. Take simple example. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या एम्प्लॉईचं उदाहरण घेतलं. एखाद्या एम्प्लॉईचा महिन्याचा पगार जर 40,000 रुपये असेल किंवा 50,000 रुपये महिन्याचा पगार आहे, तर एम्प्लॉईला पगार मिळणार आहे हे एम्प्लॉईचं इन्कम आहे आणि कंपनीनं पगार पेड करायचं आहे. कंपनीचा ओनर कोण आहे, तर मिस्टर ए इज द ओनर ऑफ द कंपनी. ओके, सो इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मिस्टर ए. ओके, मिस्टर ए पगार पेड करणार आहे. मग हा जो काय पगार पेड करणार आहे, महिन्याला 50,000 पगार आहे, तो पगार पेड करण्यापूर्वी त्या पगारामधून काही टॅक्स कट केला जातो आणि राहिलेली रक्कम, उदाहरणार्थ एम्प्लॉईचा पगार होता 50,000, त्यातून टॅक्स कट करायचा होता 4,000 रुपये. मग 50,000मधून 4,000 कट केले जातात आणि जी काही शिल्लक रक्कम आहे, रिमेनिंग अमाऊंट किती रुपये राहील, 50,000तून 4,000 गेले म्हणजे राहिले 46,000. ओनली 46,000 इज पेड टू एम्प्लॉई. ओके, आणि जे 4,000 रुपये कट केलेले आहेत, द अमाऊंट विच इज डिडक्टेड ॲज अ टॅक्स इज कॉल्ड ॲज अ टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. So what is TDS? TDS is nothing but a tax which is deducted while making payment of income to the concerned person. एखादं इन्कम पेड करण्यापूर्वी त्या इन्कममधून अगोदरच त्यातून टॅक्स कट केला जातो आणि उर्वरित रक्कम फक्त पेड केली जाते. आणि जो टॅक्स कट केलेला आहे त्या टॅक्सला टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असं म्हटलं जातं. Okay, and it is whose responsibility? It is the responsibility of the person who is going to make the payment of such income. जो व्यक्ती हे इन्कम पेड करतो, म्हणजे सॅलरी पेड करतोय, सॅलरी हे इन्कम आहे, एम्प्लॉईसाठी इन्कम आहे, बरोबर. अ पर्सन हू इज गोइंग टू मेक पेमेंट ऑफ इन्कम इज रिस्पॉन्सिबल टू डिडक्ट TDS ऑन दॅट पर्टिक्युलर इन्कम. जे इन्कम पेड करणार आहोत त्या इन्कममधून टॅक्स कट करणे ही त्या व्यक्तीची, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी असते. आता प्रश्न येतो की हे पेड करत असताना, ओके, द टॅक्स शुड बी डिडक्टेड अँड धिस पर्टिक्युलर डिडक्टेड टॅक्स शुड बी डिपॉझिटेड विथ द गव्हर्मेंट ऑफिस. हा जो काय टॅक्स कट केलेला आहे, प्रत्येक महिन्याचा जो काय टॅक्स कट केलेला असेल, तो टॅक्स, कट केलेला टॅक्स हा गव्हर्मेंट ऑफिसमध्ये जमा करावा लागतो. बघा काय सांगितलं आहे, टॅक्स सो डिडक्टेड इज कॉल्ड एज अ TDS. जो टॅक्स कट केला जातो त्याला TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असं म्हटलं जातं. अँड धिस TDS शॅल बी डिपॉझिटेड विथ गव्हर्मेंट ट्रेजरी विदिन द स्टिप्युलेटेड टाईम. म्हणजेच काय, जो काय टॅक्स कट केलेला आहे, आपण जे आत्ता उदाहरण मगाशी घेतलं की मिस्टर ए नावाचा एम्प्लॉई आहे, ए नावाचा ओनर आहे आणि त्याच्या कंपनीमध्ये ही इज द ओनर ऑफ द कंपनी अँड इन हिज कंपनी 30 एम्प्लॉईज आर वर्किंग. त्याच्या कंपनीमध्ये 30 एम्प्लॉईज काम करत आहेत. मग जे एम्प्लॉईचा पगार आहे त्या पगारामधून जो काही टॅक्स कट केला जाईल, एखाद्याच्या पगारातून 4,000 कट होतील दर महिन्याला, एखाद्या एम्प्लॉईच्या पगारातून 3,000 होतील, कोणाच्या पगारातून 5,000 होतील. जो टॅक्स कट केलेला आहे, द टॅक्स डिडक्टेड फ्रॉम द सॅलरी इट शुड बी डिपॉझिटेड विथ द गव्हर्मेंट ट्रेजरी. ओके, शासनाचं सरकारी जे कोषागार आहे, ट्रेजरी मीन्स कोषागार, ओके, तिथं ती टॅक्सची कट केलेली रक्कम ही मुदतीमध्ये ही जमा करावी लागते. ओके, द टॅक्स डिडक्टेड फ्रॉम द इन्कम has to be deposited with the government treasury within the stipulated period of time. Okay, after that the employer will issue a certificate in form 16 or 16A to the payee, and the employee will get the credit for the TDS, and his tax liability shall be reduced to that extent. फॉर एक्झाम्पल, याचा अर्थ काय बघा, द एम्प्लॉयर, काय सांगितलं पुन्हा एकदा वाचा, द एम्प्लॉयर विल इश्यू अ सर्टिफिकेट. एम्प्लॉयरने जो काय पगार कट केलेला आहे, उदाहरणार्थ दर महिन्याला सपोज 4,000 कट केले उदाहरणार्थ, तर महिन्याला 4,000, अशा वर्षभरामध्ये 4,000 रुपये पर मंथ गुणिले 12 महिने म्हणजे 48,000 रुपये कट केलेले आहेत. एकूण किती रुपये कट केले याचं सर्टिफिकेट एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला, आपल्या कर्मचाऱ्याला देतो इन फॉर्म 16 और 16A. हे कुणाला दिलं जातं, एम्प्लॉईला. आणि हे मिळाल्यामुळे त्या सर्टिफिकेटच्या आधारे
द एम्प्लॉई विल गेट द क्रेडिट फॉर द TDS. TDSसाठी त्याला क्रेडिट मिळेल, सूट मिळेल, कारण त्यानं ऑलरेडी टॅक्स पेड केलेला आहे. अँड हिज टॅक्स लायबिलिटी शॅल बी रिड्युस्ड टू दॅट एक्सटेंट. ह्याचा अर्थ काय बघा, आपण उदाहरण पाहिलं की दर महिन्याला 4,000 रुपये टॅक्स कट केला म्हणजे वर्षभरामध्ये 4,000 रुपये महिना म्हणजे वर्षभराचा टॅक्स किती कट केला आहे, 48,000 रुपये टॅक्स कट केलेला आहे, बरोबर. आणि सपोज वर्षाच्या शेवटी आपण टॅक्स कॅल्क्युलेशन केलं आपल्या इन्कमप्रमाणे आणि आपला टॅक्स जर सपोज 60,000 रुपये असेल वर्षाचा टॅक्स, आपलं टॅक्स लायबिलिटी किती आहे, अवर टॅक्स लायबिलिटी इज ₹60,000. ओके, मग ही जी टॅक्स लायबिलिटी आहे याच्यामधून जो आपण ऑलरेडी टॅक्स पेड केलेला आहे आपल्या पगारातून कट झालेलं किती 48,000 तेवढे मायनस केले जातात आणि राहिलेला टॅक्स राहिला किती फक्त पेड करायचा आता 12,000. फक्त आपण 12,000च पेड करायचे असतात. म्हणजेच काय, आपल्या पगारातून आपल्यातून आपण जो TDS पेड केलेला आहे त्याचं आपल्याला नंतर क्रेडिट मिळतं, बेनिफिट मिळतो आणि आपला जो काही टॅक्स लायबिलिटी आहे एकूण 60,000 त्यातून टॅक्स ऑलरेडी पेड केलेला मायनस केला जातो आणि जर काय रक्कम राहिली बॅलन्स अमाऊंट असेल तर तेवढाच फक्त आपल्याला टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, आणि हे जे TDS आहे हे दर महिन्याला किंवा इन्कममधून का कट केला जातो त्याला रिझन आहे बघा. दीज TDS प्रोव्हिजन्स आर मेड फॉर क्विक रियलायझेशन ऑफ टॅक्स. म्हणजेच काय, जो टॅक्स आहे TDSचे प्रोव्हिजन्स, TDSचे नियम कशासाठी केलेले आहेत तर जो टॅक्स आहे तो वेळेमध्ये क्विकली मिळावा. शेवटी गव्हर्मेंट हॅज टू स्पेंड करोर्स ऑफ रुपीज ऑन द पीपल फॉर व्हेरियस फॅसिलिटीज फॉर व्हेरियस सर्व्हिसेस. ओके, सो द टॅक्स इज द मेन सोर्स ऑफ द गव्हर्मेंट्स रेव्हेन्यू. गव्हर्मेंटला जो काय रेव्हेन्यू मिळतो, जो काही इन्कम मिळतं त्यापैकी टॅक्स हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा सोर्स आहे. मग हा जो काय टॅक्स आहे तो लवकरात लवकर गव्हर्मेंटला मिळावा या उद्देशानंच हे TDSच्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. कारण कोणतंही इन्कम पेड करण्यापूर्वी त्या इन्कममधून टॅक्स कट केला जाईल आणि इमिडिएटली तो गव्हर्मेंटच्या ट्रेजरीमध्ये जमा करून तो गव्हर्मेंटला मिळेल. ओके, सो TDS प्रोव्हिजनचा उद्देश काय आहे, एक उद्देश म्हणजे क्विक रियलायझेशन ऑफ टॅक्स, टॅक्स लवकरात लवकर मिळावा हा एक. त्याचबरोबर चेक ऑन टॅक्स इव्हेशन. टॅक्स इव्हेशन म्हणजे टॅक्स बुडवण्यावरती चेक, कंट्रोल ऑन टॅक्स इव्हेशन. काही लोक स्वतःचं इन्कम कमी दाखवून किंवा वेगवेगळ्या मार्गाने टॅक्स बुडवण्याचा प्रयत्न करत असतात. TDS प्रोव्हिजनचा फायदा काय, बिफोर मेकिंग पेमेंट ऑफ इन्कम द टॅक्स इज डिडक्टेड फ्रॉम दॅट इन्कम, सो इट बिकम्स डिफिकल्ट फॉर द पीपल टू इव्हेड द टॅक्स. ओके, लोकांना त्यामुळे टॅक्स बुडवणं हे एवढं सहज शक्य होत नाही. त्यामुळे लोकांचं जे प्रवृत्ती आहे टॅक्स बुडवण्याची त्यावरती कंट्रोल ठेवणं हा देखील ह्या TDS प्रोव्हिजनचा एक उद्देश आहे थ्रू प्रॉपर कंट्रोल अँड इन्फॉर्मेशन. Okay, these are the two main objectives of TDS. So this is the basic meaning of TDS. TDS is nothing but deducting tax before making payment of income. ओके, एखादं इन्कम पेड करण्यापूर्वी त्या पेमेंटमधून टॅक्स कट करणे, त्या कट केलेल्या टॅक्सला टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असं म्हटलं जातं. अँड हू इज रिस्पॉन्सिबल टू डिडक्ट द टॅक्स, ए पर्सन हू इज गोइंग टू मेक पेमेंट ऑफ इन्कम. जो व्यक्ती एखादं पेमेंट करणार आहे त्याची ही जबाबदारी असते की त्यामधून TDS कट करणं. ओके, अँड दिस टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, दिस टॅक्स इज डिपॉझिटेड, हॅज टू बी डिपॉझिटेड विथ द गव्हर्मेंट ट्रेजरी विदिन द स्टिप्युलेटेड पिरियड ऑफ टाईम. Okay, so this is basic meaning of TDS. Now coming on to the second point of our today's lecture, that is TDS on salary. Okay, we know that salary is paid to employees and workers working in any office, whether they are working in government sector, private sector or cooperative sector, whether they are permanent or temporary, whether they are full time or part time, whether they are working on class 1 post or class 4 post. Okay, when there is a relationship between employer and employee, then a person who is working, he gets his remuneration in the form of a salary. ओके, एखादा कर्मचारी जर एखाद्या कोऑपरेटिव्ह सेक्टर असेल, प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा गव्हर्मेंट सेक्टर असेल, तिथं जर तो नोकरी करत असेल, तो परमनंट असो किंवा टेम्पररी असो, तो फुल टाईम असो किंवा पार्ट टाईम असो, तो एम्प्लॉई हा क्लास 1 पोस्टवर जॉबला असो किंवा क्लास 4ला असो, ज्या ठिकाणी
पेमेंट केलं जातं. ओके, केलेल्या कामाचं पेमेंट केलं जातं आणि त्या दोन्ही पार्टीजमध्ये जे रिलेशनशिप आहे ते जर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई हे असं असेल तर जे मिळालेलं रेम्युनरेशन आहे त्याला सॅलरी असं म्हटलं जातं. ओके, मग ही जी सॅलरी पेड केली जाते, ओके, बिफोर मेकिंग पेमेंट ऑफ सॅलरी आपल्याकडे काय पद्धत आहे की सॅलरी इज पेड ऑन अ मंथली बेसिस. नॉर्मली इन एव्हरी कंट्री सॅलरी इज पेड ऑन अ मंथली बेसिस. पूर्ण महिन्या संपल्यानंतर महिन्याचा पगार हा दिला जातो. ओके, अँड वी नो दॅट देअर आर 12 मंथ्स इन अ इयर. वर्षभरामध्ये महिने किती असतात तर 12 महिने. हे आपल्याला कशासाठी उपयोगाचं आहे तर ज्या वेळेला आपण TDS पर मंथ कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला जो काय आपला टोटल टॅक्स आलेला आहे, टोटल टॅक्स, ओके, त्याला डिवायडेड बाय 12 मंथ्स केलं की आपल्याला TDS पर मंथची अमाऊंट मिळते. Okay, so what is TDS on salary? Okay, when any employee is working in any organization, okay, after working for a month he gets salary from his employee, from his employer. ज्या वेळेला कोणताही कर्मचारी एखाद्या ठिकाणी एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतो, काम केल्यानंतर एका महिन्यानंतर त्याला पगार हा मिळत असतो. ओके, एम्प्लॉयरकडून त्याला पगार मिळतो. मग जो काय पगार आहे, ओके, तो पगार मिळण्यापूर्वी त्या पगारातून टॅक्स डिडक्ट केला जातो आणि उरलेलाच पगार फक्त त्या कर्मचाऱ्याला दिला जातो. ओके, ॲन एम्प्लॉई गेट्स हिज सॅलरी आफ्टर डिडक्शन ऑफ TDS फ्रॉम हिज सॅलरी. त्याच्या पगारामधून TDS पहिल्यांदा कट केला जातो, TDS ऑन सॅलरी, आणि उरलेलाच पगार जो आहे तो फक्त त्या एम्प्लॉयला पेड केला जातो. आता प्रश्न येतो की सर्वांच्याच पगारातून TDS कट केला जातो का, तर त्याचं उत्तर आहे नाही. ओके, TDS should be deducted when the total income of an employee is more than basic exemption limit. ओके, त्या व्यक्तीचं एकूण उत्पन्न हे जर बेसिक एक्झम्पशन लिमिटपेक्षा जादा असेल तरच पगारातून टॅक्स कट केला जातो. आपल्याकडे काय पद्धत आहे की 2.5 लाखापेक्षा कमी इन्कम असेल तर टॅक्स पेड करावा लागत नाही. रिसेंटली गव्हर्नमेंटने जे काही टॅक्समध्ये बदल केलेले आहेत त्याप्रमाणे 5 लाखापर्यंत इन्कम जर असेल, 5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला टॅक्स पेड करावा लागत नाही. ए पर्सन हुज टोटल इन्कम इज लेस दॅन ₹5 lakhs ही इज नॉट लायबल टू पे टॅक्स टू द गव्हर्नमेंट. 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न, ओके, म्हणजेच काय, 5 लाखापेक्षा इन्कम जादा झालं की मात्र तुम्हाला टॅक्स हा पेड करावा लागणार आहे. आणि जो काय तुमचा टॅक्स येईल, ओके, जो काय तुमचा टोटल टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो आणि त्या टोटल टॅक्सला डिवायडेड बाय 12 मंथ्स केलं, भागिले 12 महिने केलं. उदाहरणार्थ बघा, सपोज एखादा व्यक्ती आहे त्याचा महिन्याचा पगार 50,000 आहे फॉर एक्झाम्पल. मग त्याचं ॲन्युअल इन्कम किती झालं, फॉर एक्झाम्पल 50,000 पर मंथ आहे. महिन्याचा 50,000, वर्षाचा पगार कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 50,000 गुणिले 12, त्याचं इन्कम झालं 6 लाख रुपये. इन्कम 5 लाखाच्या पुढे असेल तर टॅक्स पेड करावा लागतो. इन्कम किती आहे, 6 लाख आहे, म्हणजे या व्यक्तीला टॅक्स पेड करावा लागेल. ओके, मग त्या व्यक्तीचा पहिल्यांदा टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. ओके, फर्स्ट स्टेप इज टू कॅल्क्युलेट द टोटल टॅक्स लायबिलिटी ऑफ द एम्प्लॉई. त्या एम्प्लॉईची टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट केली जाते. सपोज फॉर एक्झाम्पल सांगतोय, त्याची टॅक्स लायबिलिटी आली एक 24,000 रुपये फॉर एक्झाम्पल. ओके, वर्षाचा टॅक्स त्याचा पेएबल आहे 24,000. जो काही 24,000 टॅक्स आहे त्याला डिवायडेड बाय 12 मंथ्स, भागिले 12 महिने करा. 24,000 भागिले 12 म्हणजे किती येईल महिन्याला टॅक्स, तर 2,000. इट इज कॉल्ड एज अ TDS पर मंथ. ओके, मग जो काही TDS महिन्याचा आलेला आहे, किती महिन्याचा TDS आला, 2,000 रुपये. तेवढा TDS हा पगारातून प्रत्येक महिन्याला कट केला जातो. ओके, आपण एम्प्लॉयचा महिन्याचा पगार किती अझ्युम केलेला, वी अझ्युम्ड दॅट द सॅलरी ऑफ एम्प्लॉई इज ₹50,000 पर मंथ. आपण असं अझम्पशन केलं होतं की त्या एम्प्लॉईचा महिन्याचा पगार 50,000 आहे आणि त्यामधून दर महिन्याला 2,000 टॅक्स कट होईल. 50,000तून 2,000 गेले, रिमेनिंग अमाऊंट इज 48,000. दिस 48,000 विल बी पेड टू एम्प्लॉई. जे काय 48,000 रुपये रक्कम आहे तेवढीच फक्त एम्प्लॉईला पेड केली जाते. 2,000 जे कट केलेले आहेत टॅक्स म्हणून, धिस डिडक्टेड अमाऊंट ॲज टॅक्स इज कॉल्ड एज अ TDS, is called as a tax deducted at source. Okay, so before making payment of salary of ₹50,000,
एम्प्लॉईचा पगार 50,000 होता आहे, पण त्या 50,000 पगाराचं पेमेंट करण्यापूर्वी त्यामधून पहिल्यांदा हा टॅक्स कट केला आणि उरलेलीच रक्कम फक्त पेड केली जाते. आणि हे जे 2,000 रुपये कट केलेले आहेत टॅक्स, त्याला TDS असं म्हटलं जातं. ओके, अँड धिस डिडक्टेड अमाऊंट ऑफ ₹2,000, ओके, इट शुड बी डिपॉझिटेड विथ द गव्हर्नमेंट ट्रेजरी विदिन द स्टिप्युलेटेड पिरियड ऑफ टाईम. हे जे काय टॅक्स म्हणून आपण रक्कम कट केलेली आहे 2,000 रुपये महिन्याची, ती रक्कम गव्हर्नमेंटच्या ट्रेजरीमध्ये कोषागार विभागामध्ये दिलेल्या मुदतीमध्ये जमा करावी लागते. ओके, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली the provisions relating to TDS on salary are given in section 192 of Income Tax Act. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 मधील जो सेक्शन 192 आहे, या सेक्शनमध्ये TDS ऑन सॅलरी, पगारावरती TDS कशा पद्धतीने चार्ज केला जातो, कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, ऑल दिस प्रोव्हिजन्स आर गिवन इन सेक्शन 192 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. ओके, सो लेट स्टार्ट विथ TDS ऑन सॅलरी. बघा, फर्स्ट पॉईंट आहे हू इज रिस्पॉन्सिबल टू डिडक्ट द टॅक्स. ओके, म्हणजे पगारामधून सॅलरीमधून जो TDS कट करायचा आहे, TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, TDS जो डिडक्ट करायचा आहे, वजा करायचा आहे, ती जबाबदारी कोणाची आहे? तर बघा, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एनी पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग पेमेंट ऑफ इन्कम अंडर द हेड सॅलरी, that is employer is required to deduct tax at source. ओके, म्हणजे कोण जबाबदार आहे? तर एम्प्लॉयर. टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज इफ एनी पर्सन इज वर्किंग इन अ प्रायव्हेट कंपनी, ओके, देन employer, a owner of the private company, is responsible to deduct tax from the before making payment of salary to employees. ओके, आता स्वतः हे काम काय एम्प्लॉयर म्हणजे ओनर करणार नाही. ओके, कंपनीमध्ये सॅलरी पेड करण्यासाठी जे काही डिपार्टमेंट्स असतील, ऑफिस असेल, ओके, त्यामध्ये एखादा कन्सर्न व्यक्तीकडे ती जबाबदारी असते. जो व्यक्ती सॅलरी पेड करण्याचं काम करतो, तोच व्यक्तीची ती जबाबदारी आहे की पगारामधून, सॅलरीमधून TDS कट करायचा आणि तो गव्हर्नमेंटला पेड करायचा. ओके, सो इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एम्प्लॉयर टू डिडक्ट द टॅक्स बिफोर मेकिंग पेमेंट ऑफ सॅलरी टू द एम्प्लॉईज. कर्मचाऱ्यांना पगार देण्यापूर्वी त्या पगारामधून, सॅलरीमधून TDS कट करणे ही जबाबदारी एम्प्लॉयरची असते. मग तो एम्प्लॉयर मे बी ते प्रायव्हेट सेक्टर असो, कोऑपरेटिव्ह सेक्टर असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असो, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एम्प्लॉयर टू डिडक्ट TDS फ्रॉम द सॅलरी. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन सेकंड पॉईंट इज व्हेन TDS शुड बी डिडक्टेड. TDS कधी डिडक्ट केला पाहिजे? ओके, तर त्याला आन्सर आहे की व्हाईल मेकिंग पेमेंट ऑफ सॅलरी. ज्या वेळेला तुम्ही सॅलरी पेड कराल त्यावेळेला त्या पगारामधून TDS शुड बी डिडक्टेड. बघा, टॅक्स शुड बी डिडक्टेड ॲट द टाईम ऑफ पेमेंट ऑफ सच इन्कम. ज्या वेळेला आपण ही सॅलरी पेड करू त्यावेळेला त्या पगारामधून हा TDS जो आहे तो कट केला पाहिजे. म्हणजेच काय, सपोज 1-2 महिने, सपोज ड्यू टू फायनान्शियल प्रॉब्लेम्स, सपोज वी आर नॉट एबल टू पे द सॅलरी टू द एम्प्लॉईज अँड आफ्टर 2 months सपोज वी हॅव पेड द एंटायर सॅलरी. दोन्ही महिन्याची जर सॅलरी आपण एकत्र केली असेल तर सॅलरी पेड करत असताना त्या सॅलरीमधून हा TDS जो आहे तो कट केला जातो. सो TDS शुड बी डिडक्टेड, TDS शुड बी डिडक्टेड फ्रॉम सॅलरी व्हाईल मेकिंग पेमेंट ऑफ सॅलरी. पगाराचं पेमेंट करत असताना त्या पगाराच्या अमाऊंटमधूनच तो TDSची रक्कम ही दरवेळेला, प्रत्येक वेळेला कट केली जाते. दिस इज सेकंड पॉईंट. देन थर्ड पॉईंट इज व्हॉट शुड बी द रेट ऑफ TDS. टॅक्स कट जो केला जातो, सॅलरीमधून जो TDSची रक्कम कट केली जाते, ते कोणत्या रेटने TDS कट केला पाहिजे? बघा, टॅक्स शाल बी डिडक्टेड ॲट द ॲव्हरेज रेट. ॲव्हरेज काढा कशाचं? ऑफ द टॅक्स कॉम्प्युटेड ऑन द बेसिस ऑफ प्रिस्क्राईब्ड रेट्स. ओके, म्हणजे जे काय आपल्याला टॅक्स स्लॅब्स आहेत, आपण सुरुवातीच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे की आपल्या देशामध्ये प्रोग्रेसिव्ह सिस्टीम आहे टॅक्सेशनची. व्हॉट इज प्रोग्रेसिव्ह सिस्टीम? अंडर प्रोग्रेसिव्ह सिस्टीम ऑफ टॅक्सेशन व्हेन इन्कम इन्क्रीजेस ॲटोमॅटिकली टॅक्स ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, सुरुवातीला तुमचं इन्कम जर कमी असेल तर तुम्हाला टॅक्स पेड करावा लागत नाही,
परंतु जर तुमचं इन्कम ठराविक लिमिटच्या पुढे गेलं तर तुम्हाला सुरुवातीला 5%, पुन्हा 10%, पुन्हा 20%, 30% असा जादा टॅक्स रेट हा पेड करावा लागतो. विथ इन्क्रीज इन इन्कम यू हॅव टू पे टॅक्स ॲट अ हायर रेट्स. ओके. आणि मग प्रश्न येतो की TDS कोणत्या रेटने मायनस करायचा, तर त्याला आन्सर एवढंच आहे की फर्स्ट वी शूड कॅल्क्युलेट द टॅक्स लायबिलिटी ऑफ एम्प्लॉई ऑन द बेसिस ऑफ टॅक्स स्लॅब्स ॲप्लिकेबल. त्या व्यक्तीचं वय किती आहे याच्यानुसार त्या व्यक्तीला वेगवेगळे टॅक्स स्लॅब्स आहेत. ओके. ते टॅक्स स्लॅब्स काय आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. ओके. वय जर 60पेक्षा कमी असेल तर त्यांच्यासाठी टॅक्सच्या स्लॅब्स वेगळे, टप्पे वेगळे आहेत. ओके. हा पहिली कॅटेगरी फॉर दोज इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज लेस दॅन 60 इयर्स. ओके. मग ते मेल असू नाहीतर फिमेल असू, ज्या व्यक्तीचं वय 60पेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी टॅक्स स्लॅब्स म्हणजे टॅक्सचे टप्पे हे वेगवेगळे आहेत. हा एक. दुसरा टॅक्स स्लॅब आहे तो कुणासाठी आहे, फॉर दोज इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज 60 अँड अबाव अँड लेस दॅन 80. 60 किंवा 60पेक्षा वय जास्त आहे परंतु 80पेक्षा कमी आहे. म्हणजे थोडक्यामध्ये 60 ते 80 ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी दुसरा प्रकार आहे टॅक्स स्लॅबचा. त्यांना थोडंफार कन्सेशन दिलेलं आहे, सवलत दिलेली आहे. आणि शेवटचा जो प्रकार आहे लास्ट टाइप ऑफ टॅक्स स्लॅब इज फॉर दोज इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज 80 अँड मोर. ज्या व्यक्तीचं वय 80 किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी हा वेगळा टॅक्सचे स्लॅब्स आहेत. ओके. मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागतं, फर्स्ट वी हॅव टू सी द एज ऑफ द एम्प्लॉई. त्या एम्प्लॉईचं वय किती आहे हे पाहावं लागतं. आफ्टर considering the age of the employee we have to select the table which is applicable, or we have to see which tax slabs are applicable to that particular employee. त्या व्यक्तीच्या वयानुसार त्या व्यक्तीला कोणते स्लॅब्स ॲप्लिकेबल आहेत. 60पेक्षा कमीचे स्लॅब्स आहेत, 60 ते 80चे स्लॅब्स आहेत का 80च्या पुढचे स्लॅब्स ॲप्लिकेबल आहेत ते ठरवावं लागतं. दिस इज सेकंड स्टेप. थर्ड स्टेप इज टू कॅल्क्युलेट द टॅक्स लायबिलिटी ऑन द बेसिस ऑफ टॅक्स स्लॅब्स ॲप्लिकेबल. जे काही टॅक्स स्लॅब्स ॲप्लिकेबल असतील त्याप्रमाणे त्या व्यक्तीची टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करणं ही तिसरी स्टेप असते. आणि एकदा टॅक्स कॅल्क्युलेट केला की त्याचं ॲव्हरेज काढलं जातं. ॲव्हरेज रेट कसा फाइंड आउट करायचा, जो काही टॅक्स आलेला आहे. मगाचं उदाहरण, सपोज एखाद्या व्यक्तीचा टॅक्स आला 24,000. ओके. तर त्याला भागिले 12 महिने करा. वर्षामध्ये महिने 12 असतात, भागिले 12 महिने केलं म्हणजे भागिले 12 करून उत्तर किती आलं, 2,000 रुपये पर मंथ. दिस इज TDS पर मंथ. ओके. सो TDS कॅल्क्युलेट करताना फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल टॅक्स लायबिलिटी ऑन द बेसिस ऑफ टॅक्स स्लॅब्स ॲप्लिकेबल. ओके. अँड फ्रॉम द कॅल्क्युलेटेड टॅक्स अमाऊंट, जे काही टॅक्स अमाऊंट आलेली आहे त्याला डिवायडेड बाय 12 करून आपल्याला TDS पर मंथची अमाऊंट मिळते. ओके. सो दिस इज थर्ड पॉईंट. आफ्टर दॅट द फोर्थ पॉईंट इज अदर पॉईंट्स. ओके. व्हाईल कॅल्क्युलेटिंग TDS ऑन सॅलरी वी हॅव टू कन्सिडर अदर सम पॉईंट्स ऑल्सो. बघा काय सांगितलं आहे, फॉलोइंग पॉईंट्स शॅल बी केप्ट इन माइंड बाय द पर्सन रिस्पॉन्सिबल टू डिडक्ट TDS अंडर सेक्शन 192. मगाशी आपण पाहिलं की जो एम्प्लॉयर असतो, जो सॅलरी पेड करतो, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एम्प्लॉयर टू डिडक्ट TDS ऑन सॅलरी. ओके. सॅलरी पेड करण्यापूर्वी त्या सॅलरीमधून TDS कट करणे ही एम्प्लॉयरची जबाबदारी असते. अँड व्हाईल डिडक्टिंग द TDS these following points should be considered by the employer before deducting the TDS. TDS वजा करण्यापूर्वी आपल्याला त्या एम्प्लॉयरने ह्या काही गोष्टी ह्या त्याला लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट काय बघा, फर्स्ट पॉईंट इज मॅक्सिमम एक्झम्पशन लिमिट. ओके. काय सांगितलं आहे, टॅक्स शाल नॉट बी डिडक्टेड इफ टॅक्सेबल सॅलरी इज लेस दॅन बेसिक एक्झम्पशन लिमिट. ओके. बेसिक एक्झम्पशन लिमिट नवीन नियमाप्रमाणे 5 लाखाचं आहे. म्हणजेच काय, 5 लाखाच्या पेक्षा जर तुमचं इन्कम जास्त असेल तरच तुम्हाला टॅक्स पेड करावा लागतो. तुमचे इन्कम 5पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला टॅक्स पेड करावा लागत नाही. म्हणजेच काय, 5 लाखाच्या पेक्षा जास्त इन्कम, सॅलरी इन्कम, एकूण इन्कम जर तुमचं 5 लाखाच्या पुढं गेलं, टॅक्सेबल सॅलरी जर 5 लाखाच्या पुढं गेली तरच TDS हा कट केला पाहिजे.
ओके, त्यापेक्षा कमी असेल तर टॅक्स TDS हा कट करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. काय सांगितलं बघा, टॅक्स शुड नॉट बी डिडक्टेड इफ टॅक्सेबल सॅलरी इज लेस दॅन बेसिक एक्झम्पशन लिमिट. ओके, बेसिक लिमिट सध्याच्या नियमाप्रमाणे 5 लाखाचं आहे. 5 लाखापेक्षा तुमचं सॅलरी इन्कम, टॅक्सेबल सॅलरी ही जर कमी असेल तर मात्र टॅक्स तुमच्या पगारातून कट करता कामा नये. हा पहिला साधा सोपा बेसिक रूल आहे की टॅक्स शुड नॉट बी डिडक्टेड इफ द टॅक्सेबल सॅलरी अमाऊंट इज लेस दॅन बेसिक एक्झम्पशन लिमिट अँड ॲट प्रेझेंट बेसिक एक्झम्पशन लिमिट इज ₹5 lakhs पर ॲनम. सध्याचं लिमिट आहे 5 लाख रुपये पर ॲनम. 5 लाखापेक्षा तुमचा पगार कमी असेल तर तुमच्या पगारातून TDS कट होणार नाही. ओके, म्हणजे कुणाच्या पगारातून कट होईल? ज्यांचा पगार, ज्यांची टॅक्सेबल सॅलरी, an employee whose taxable salary is more than ₹5 lakhs from their salary TDS is deducted every month. त्यांच्याच पगारामधून दर महिन्याला TDS हा वजा केला जातो. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन सेकंड पॉईंट इज पेमेंट ऑफ टॅक्स बाय एम्प्लॉयर. बा काय सांगितलं आहे, द एम्प्लॉयर प्रोव्हाइडिंग नॉन मॉनिटरी परक्विजिट्स. ओके, आता काही वेळेला काय होतं, आपलं हेडिंगच आहे पेमेंट ऑफ टॅक्स बाय एम्प्लॉयर. एम्प्लॉयर काही वेळेला टॅक्स पेड करतो. ओके, म्हणजे ज्या काही फॅसिलिटीज एम्प्लॉयर आपल्या कर्मचाऱ्याला देतो त्या फॅसिलिटीजवरती, त्या परक्विजिट्सवरती काही वेळेला एम्प्लॉयर जो आहे तो स्वतःची इच्छेने टॅक्स पेड करतो किंवा टॅक्स पेड करत नाही. ओके, मग अशा वेळेला ॲट द टाईम व्हेन सच टॅक्स वॉज अदरवाईज डिडक्टेबल. ओके, मग असं जे इन्कम आहे जर त्यानं पेड केला असेल, काय सांगितलं आहे, द एम्प्लॉयर प्रोव्हाइडिंग नॉन मॉनिटरी परक्विजिट्स ओके मे पे ॲट हिज ऑप्शन टॅक्स ऑन सच इन्कम विदाउट एनी डिडक्शन देअर फ्रॉम ॲट द टाईम व्हेन सच टॅक्स वॉज अदरवाईज डिडक्टेबल. आणि पुढे काय सांगितलं आहे बघा, फॉर धिस पर्पज द टॅक्स शॅल बी डिटरमाइन्ड ॲट द ॲव्हरेज ऑफ इन्कम टॅक्स कॉम्प्युटेड ऑन द बेसिस ऑफ रेट्स इन फोर्स फॉर द फायनान्शियल इयर इन्कम चार्जेबल अंडर द हेड सॅलरी. ओके, जे काय परक्विजिट्स पेड केलेले आहेत, एम्प्लॉयरने आपल्याला एम्प्लॉयला जे काय परक्विजिट्स पेड केले असतील त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून टोटल त्या एम्प्लॉयचं इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्या इन्कमवरती टॅक्स कॅल्क्युलेट करून TDS हा आकारला जातो ऑन द बेसिस ऑफ टॅक्स स्लॅब्स ॲप्लिकेबल फॉर द डिफरंट फायनान्शियल इयर. ओके, दिस इज सेकंड पॉईंट. देन थर्ड पॉईंट इज पर्टिक्युलर्स ऑफ परक्विजिट्स. ओके, जे परक्विजिट्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्या परक्विजिट्सची व्हॅल्यू किती आहे ही इन्फॉर्मेशनसुद्धा एम्प्लॉयला द्यावी लागते. बघा, द एम्प्लॉयर शॅल फर्निश करणे म्हणजे प्रोव्हाइड करणे. जो एम्प्लॉयर आहे म्हणजे कंपनी, सपोज आपण कंपनीमध्ये जॉब करत असू तर कंपनी हा आपला एम्प्लॉयर असते. ओके, कंपनी आपल्याला पगार देते, त्यांना आपण एम्प्लॉयर असं म्हणतो. आपण ज्यांच्याकडे जॉब करतो त्यांना आपण एम्प्लॉयर म्हणतो. द एम्प्लॉयर शॅल प्रोव्हाइड ए स्टेटमेंट टू एम्प्लॉई. दर महिन्याला कंपनीने आपल्या एम्प्लॉयला एक स्टेटमेंट दिलं पाहिजे. कशाचं? गिव्हिंग द करेक्ट अँड कम्प्लीट डिटेल्स ऑफ परक्विजिट्स प्रोव्हाइडेड टू एम्प्लॉई अँड इट्स व्हॅल्यू. आपले कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला दर महिन्याला कोणकोणत्या फॅसिलिटीज देते, कोणकोणत्या परक्विजिट्स देत आहे. परक्विजिट्स मीन्स फॅसिलिटीज. ओके, त्या कोणकोणत्या आहेत, त्याची व्हॅल्यू किती, किंमत किती हे दाखवणारं स्टेटमेंट एम्प्लॉईला दिलं पाहिजे. कुणी दिलं पाहिजे हे? इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द एम्प्लॉयर टू गिव्ह अ सर्टिफिकेट टू एम्प्लॉई गिव्हिंग द डिटेल्स ऑफ डिफरंट परक्विजिट्स प्रोव्हाइडेड टू एम्प्लॉई अँड इट्स व्हॅल्यू. दर महिन्याला आपली कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्याला कोणकोणत्या फॅसिलिटीज दिल्या, कोणकोणत्या परक्विजिट्स दिले, कोणकोणते बेनिफिट्स दिले, त्याची नावं काय काय आहेत आणि त्याची व्हॅल्यू काय आहे, किती आहे हे दाखवणारं स्टेटमेंट हे एम्प्लॉयरने आपल्या एम्प्लॉयला दिलं पाहिजे. दिस इज थर्ड पॉईंट. देन फोर्थ पॉईंट इज सॅलरी फ्रॉम मोर दॅन वन सोर्स. जर एखाद्या कर्मचाऱ्याला पगार मिळत असेल आणि जर पगार एका ठिकाणावरून नाही तर एकापेक्षा जास्त ठिकाणावरून त्याला पगार मिळत असेल, म्हणजेच एका वेळेला तो 2 किंवा 3 ठिकाणी जॉब करत असेल, दोन्ही ठिकाणावरून त्याला पगार मिळत असेल, तर मग TDS कोणी कट करायचा? सर्वांनी कट करायचा का एकानेच कट करायचा? आणि कोणी कट करायचा? तर बघा, व्हेअर ॲन एम्प्लॉई इज वर्किंग सायमल्टेनियसली विथ मोर दॅन वन एम्प्लॉयर. जर एखादा कर्मचारी एकाच वेळेला एका ठिकाणी काम न करता एका वेळेला तो 2-3 ठिकाणी काम करत असेल, ही मे फर्निश टू एनी वन एम्प्लॉई ॲट हिज चॉईस. जे काही त्या 2-3 ठिकाणी काम करतो आहे त्यापैकी कोणत्याही एका ठिकाणी
कोणतंही त्याच्या इच्छेप्रमाणे. ओके, ही शूड गिव्ह द डिटेल्स इन फॉर्म नंबर 12B ऑफ द इन्कम टॅक्सेबल अंडर द हेड सॅलरी ड्यू टू ऑर रिसिव्ड बाय हिम फ्रॉम अदर एम्प्लॉयर्स. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल एखादा कर्मचारी 3 ठिकाणी काम करतो आहे, ABC ह्या 3 ठिकाणी. ओके, तिन्ही ठिकाणावरून त्याला पगार मिळत आहे. मग आता त्याच्या पगारामधून TDS तर कट करायचा आहे. मग कुठून TDS कट केला जातो, तर एम्प्लॉई कर्मचारी जो आहे त्यानं हे ठरवायचं की कोणत्या पगारातून TDS कट केला पाहिजे. सपोज इफ ही डिसाइड्स दॅट TDS शुड बी डिडक्टेड फ्रॉम द सॅलरी विच इज रिसिव्ड फ्रॉम B. तो B नावाच्या कंपनीत जिथं काम करत आहे तिथून त्याचा TDS कट केला पाहिजे. जर असं त्याला वाटत असेल तर त्यानं काय केलं पाहिजे, त्याला B कडून जो काही इन्कम मिळतो आहे सॅलरी इन्कम तो इथं माहिती आहे, परंतु जे त्याचे अदर इन्कम्स आहेत, Aमधून मिळणारं सॅलरी इन्कम आणि C कंपनीतून मिळणारे इन्कम, याची सर्व माहिती ही B ज्या ठिकाणी त्यानं इच्छा आहे त्या ठिकाणी तिनं ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पाहिजे. A लिमिटेडमध्ये पण तो काम करतो आहे, B लिमिटेडमध्ये पण काम करतो आहे, C लिमिटेडमध्ये पण काम करतो आहे. आणि जर त्याला असं वाटलं की B लिमिटेडकडून जो पगार मिळतो आहे त्यातून TDS कट करावा, तर त्यानं काय केलं पाहिजे, बाकीचे जे काही त्याचं सॅलरी इन्कम आहे, A लिमिटेडकडून मिळणारा पगार आणि C लिमिटेडकडून मिळणारा पगार, याची सर्व माहिती ही त्यानं B कंपनीला, जी दुसरी ज्या कंपनीच्या पगारातून त्याला TDS कट करून हवा आहे त्या कंपनीला ती सर्व इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. ऑर रिसिव्ड बाय हिम फ्रॉम अदर एम्प्लॉयर. दुसऱ्या कंपन्यांकडून जग मिळणारा काय पगार असेल त्याची माहिती त्या कंपनीमध्ये दिली पाहिजे. अँड सच एम्प्लॉयर शॅल डिडक्ट टॅक्स ऑन टोटल सॅलरी. ओके, आणि टोटल सॅलरी तिन्ही कंपनीमध्ये तो काम करतो आहे तर तिन्ही कंपन्यांचा जो काय त्याचा एकूण पगार असेल त्यानुसारच TDS हा कट केला पाहिजे. बिकॉज ही इज वर्किंग इन मोर दॅन वन कंपनी. तो एकापेक्षा जास्त ठिकाणी जर काम करत असेल तर सर्वांचा इन्कम कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यानुसारच TDS हा कट केला जातो. दिस इज पॉईंट नंबर 4. देन पॉईंट नंबर 5 इज ट्रीटमेंट ऑफ अदर इन्कम. काय सांगितलं आहे बघा, ॲज पर सेक्शन 192B, सेक्शन 192 सबसेक्शन 2B प्रमाणे, वेअर अँड assessee हू रिसिव्ज एनी इन्कम अंडर द हेड सॅलरी, ज्या व्यक्तीला सॅलरी मिळते आणि त्या व्यक्तीला सॅलरी बरोबर हॅज एनी ॲडिशनल इन्कम अंडर द हेड इन्कम इन द सेम फायनान्शियल इयर. म्हणजे सॅलरी बरोबर त्याला इतर कोणत्या हेडमधून, मग ते बिझनेस प्रोफेशन असो, कॅपिटल गेन असो, नाही तर अदर सोर्स असो किंवा हाऊस प्रॉपर्टी असो, यातून जर सॅलरी तर मिळतेच आहे पण त्याचबरोबर इतर मार्गाने देखील जर त्याला इन्कम मिळत असेल तर ही शुड फर्निश टू एम्प्लॉयर द पर्टिक्युलर्स इन प्लेन पेपर ऑन सच अदर इन्कम. म्हणजे सॅलरीचं इन्कम त्याला मिळतंच आहे, प्लस त्याला अजून कोणकोणती इन्कम मिळत आहे याची माहिती त्या एम्प्लॉईने एका प्लेन पेपरवरती ही कुणाला प्रोव्हाइड केली पाहिजे, टू द एम्प्लॉयर. आणि टॅक्स डिडक्टेड ऑन सच अदर इन्कम, आणि त्याप्रमाणे टॅक्सचं कॅल्क्युलेशन पण केलं पाहिजे आणि TDS हा पेड केला पाहिजे. ओके, किंवा हे जे काही इन्कम्स आहेत त्यातून काय टॅक्स TDS वजा केला आहे का, सॅलरी इन्कम मिळते त्याचबरोबर बाकीचे कोणकोणती इन्कम्स आहेत ते पण माहिती द्यावी आणि ह्या इन्कमवर कोणता TDS कट केला आहे का ही सर्व माहिती ही एम्प्लॉयरला द्यावी लागते आणि ते सर्व कॅल्क्युलेशन करून मगच TDS हा कॅल्क्युलेट करून तो डिडक्ट केला जातो. ओके, दिस इज पॉईंट नंबर 5. देन लास्ट पॉईंट इज इव्हिडन्स ऑफ क्लेम. ओके, व्हॉट इज इव्हिडन्स ऑफ क्लेम. इव्हिडन्स ऑफ क्लेम म्हणजे काय बघा, द रिस्पॉन्सिबल पर्सन shall for the purpose of estimating income of assessee or computing tax deductible obtain evidence or proof of particulars for the prescribed claim including set off from the assessee in such form and manner as may be prescribed. म्हणजेच काय बघा की आपल्याला एखाद्या व्यक्तीचं इन्कम, तो एम्प्लॉई कर्मचारी जर इन्कम जे सांगत आहे, ओके, जो व्यक्ती TDS कट करणार आहे त्या व्यक्तीची ही जबाबदारी आहे. ए पर्सन हू इज गोइंग टू डिडक्ट TDS ऑन सॅलरी ही शूड सी ऑल द इव्हिडन्सेस बिफोर कॅल्क्युलेटिंग द इन्कम ऑफ एनी एम्प्लॉई. एखादा एम्प्लॉई सांगतो की माझं हे इन्कम आहे ते इन्कम आहे, तर ते इन्कम कॅल्क्युलेट करत असताना त्या व्यक्तीची जे काही डॉक्युमेंटरी इव्हिडन्सेस आहेत ती तपासून मगच त्याच व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट केलं पाहिजे आणि TDSसुद्धा कॅल्क्युलेट केला पाहिजे. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट हा आहे की तो व्यक्ती, तो एम्प्लॉई जर काही क्लेम करत असेल, म्हणजे पाठीमागच्या वर्षाचे लॉसेस आहेत किंवा काय आहे त्याचं जर तो सेट ऑफ मागत असेल, त्यातनं ॲडजस्ट करा असं म्हणत असेल, तर त्याचेसुद्धा डॉक्युमेंटरी इव्हिडन्सेस चेक करून नंतरच मग
तो इन्कम कॅल्क्युलेट करून टॅक्स हा कॅल्क्युलेट केला पाहिजे. सो इव्हिडन्स ऑफ क्लेम म्हणजे काय, जो एम्प्लॉईचा क्लेम आहे की माझं इन्कम 4 लाख रुपये आहे, माझं इन्कम 8 लाख आहे, किंवा माझा एखादा लॉस आहे, तो लॉस इथं सेट ऑफ केला पाहिजे, ॲडजस्ट केला पाहिजे. तर हे करत असताना द पर्सन हू इज रिस्पॉन्सिबल टू कॅल्क्युलेट TDS अँड डिडक्ट TDS ही शुड सी ऑल द इव्हिडन्सेस रिगार्डिंग द क्लेम्स मेड बाय द एम्प्लॉई. कर्मचारी जो आहे त्याचे जे काही क्लेम्स आहेत, मागणी आहे, किंवा जो काही तो म्हणणं सांगत आहे, ओपिनियन आहे, त्याशी रिलेटेड क्लेम इव्हिडन्सेस चेक करून मगच टॅक्स कॅल्क्युलेट केला पाहिजे आणि TDSचं सुद्धा कॅल्क्युलेशन हे केलं पाहिजे. ओके, दीज आर द 6 points which the employer should remember while calculating, while deducting the TDS amount. Okay, so in this particular lecture, first we studied the concept of TDS. Okay, what is the meaning of TDS? After that we have seen the concept of TDS on salary. We have seen different points, that is, for example, who is liable to deduct the TDS कोणी कट केला पाहिजे, okay, when it should be deducted, then what should be the rate of TDS, then the different points which should be considered by the person who is going to deduct the TDS कट करताना कोणकोणते पॉईंट्स विचारामध्ये घेतले पाहिजे हे आपण पाहिलेलं आहे. Okay, in the next lecture we are going to study the tax slabs applicable for the different individuals. Okay, and accordingly we are going to calculate the tax liability as well as TDS per month. Okay, so that's it with today's lecture. Thank you very much.